उरणच्या गल्ली बोळात 20 वर्षीय यशश्री शिंदेच्या हत्येनं संतापाच्या लाटा उसळत आहेत। 25 जुलै रोजी बेपत्ता झालेल्या यशश्रीचा 26 जुलै रोजी मध्यरात्री एका पेट्रोल पंपाजवळील झाडाझुडपात मृतदेह सापडला। यशश्रीच्या हत्येप्रकरणात दाऊद शेख प्रमुख आरोपी आहे। या घटनेनंतर दाऊदनं यशश्रीचा किती छळ केला याची माहिती समोर आलेली आहे। 20 वर्षीय यशश्री शिंदे वाणिज्य शाखेतून शिक्षण घेत होती। त्याचबरोबर ती बेलापूर येथील एका खासगी कंपनीत काम करत होती। 25 जुलै रोजी ती घराबाहेर पडली। त्यानंतर तिचा संपर्क तुटला, मोबाईल बंद लागत होता। त्यामुळे कुटुंबियांच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली आणि यशश्रीचा शोध सुरू झाला। 25 जुलै रोजी रात्री यशश्रीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता। त्यानंतर शुक्रवारी रात्री उरण पोलीस ठाण्याच्या एका पथकाला कॉल आला। त्या कॉलनंतर पोलिसांनी कोटनाका परिसरातील घटनास्थळाकडे धाव घेतली। पोलीस घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना दिसलं की एका तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे। मृतदेहावर असंख्य जखमा झालेल्या आहेत। कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत होते। कुत्र्यांनी मुलीचा चेहराही लचके तोडून विद्रूप केला होता। खांद्यावरील मांसही कुत्र्यांनी खाल्लं होतं। कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर चाकूने वार केले होते। मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी यशश्रीच्या आई-वडिलांना बोलवण्यात आलं। यशश्रीचे कपडे आणि तिच्या अंगावरील टॅटूवरही तिची ओळख पटली। तिच्या हत्येप्रकरणी आई-वडिलांनी दाऊद शेखचं नाव घेतलं। त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला। दाऊद शेख विरुद्ध गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला। या घटनेनंतर दाऊद शेखनं यशश्रीवर यापूर्वी अत्याचार केल्याची माहिती समोर आली। दाऊद शेख हा ड्रायव्हर आहे। 2018 मध्ये त्यानं यशश्री शिंदेला बघितलं। त्यानंतर तिला टार्गेट करणं सुरू केलं। दाऊद शेखनं तिला जाळ्यात ओढलं। 2019 मध्ये दाऊदनं यशश्रीवर अत्याचार केले। या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी त्याला अटक केली होती। तो तुरुंगात होता। तुरुंगातून सुटल्यानंतर दाऊद शेखनं पुन्हा यशश्रीचा पाठलाग सुरू केला होता। दाऊद तिला कॉल करायचा। त्यानंतर 26 जुलै रोजी यशश्री शिंदेचा मृतदेह सापडला। सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत।